सर्वांना जे आहे आमच्या मागच्या 4 दिवसाचा जो मोहीम आहे त्याचा आढावा आपल्याला देण्यासाठी पण बोलवला आहे. आणि आजपर्यंत जे आहे 3719 एकूण आमच्याकडे अर्ज पेंडिंग होते. तर त्यापैकी आपण सर्व मॅक्झिमम पोलीस स्टेशनमार्फत अर्जदारांना बोलवलं होतं आणि अर्जदारांशी संपर्क साधून प्रत्यक्ष संपर्क साधला. काही लोकांना डायरेक्ट इथे बोलवलं किंवा काही जे येऊ शकत नव्हते त्यांच्याकडे आमचे अंमलदार गेले किंवा काही लोकांना जे बाहेर गावी आहेत त्यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि अर्जदार गैरहजर असे समक्ष बोलवले. असे एकूण 3719 पैकी 3172 अर्ज निकाली काढलेले आहेत. तर मॅक्झिमम पेंडन्सी आपण काढण्याचा प्रयत्न केला होता, तर मॅक्झिमम पेंडन्सी काढलेली आहे. उर्वरित 630 अर्ज जे पेंडिंग आहेत याच्यामध्ये आपल्याकडे आणखी ते आजचा दिवसभर चालूच आहे. तर त्याच्यामध्ये मॅक्झिमम 630 अर्जामध्ये गाडगेनगर चे 75, नांदगाव पेठचे 75 आणि फ्रेझरपुराचे 50 आणि बडनेरा 20 असे एवढेच अर्ज आता मॅक्झिमम पेंडिंग आहे ह्या पोलीस स्टेशनचे. आणि हे सुद्धा अर्ज ह्या आठवड्याच्या अंती म्हणजे सोमवारपर्यंत काढून मॅक्झिमम याच्यातले निकाली निघतील असं प्रयत्न चालू आहे. आणि ते अर्जदार काही याच्यातले संपर्क झाले नाहीत किंवा काही आर्थिक गुन्हे स्वरूपाचे आहेत किंवा काही वैयक्तिक त्यांचे प्रॉपर्टीचे वाद आहेत, तर त्याच्यामध्ये आणखी अर्जदारांचं समाधान झालं नाही असे अर्ज असतील ते. त्यामुळे ते आणखी 1-2 दिवसात एन्क्वायरी झाली नंतर ते जर आपसी समेट होत नसेल तर त्यांचं जे आपण संबंधित दिवाणी मॅटर असेल तर त्यांना कळून देऊ की दिवाणी स्वरूपाचा गुन्हा आहे, तुम्ही दिवाणी न्यायालयात जाऊन तक्रार करावी आणि गुन्हा होत असेल तर चिटिंगचा गुन्हा दाखल करण्यात येईल. असे जे आहे ते अर्ज आहेत ते त्यांचे निकाली. आणि याच्यात 112 सायबरचे सुद्धा अर्ज आहेत. सायबरचे अर्ज बेसिकली ऑनलाईन आलेले अर्ज आहेत, तर त्याचंसुद्धा बरेचदा अर्जदार लवकर कॉन्टॅक्ट होत नाहीत किंवा समोर येत नाहीत. असे सुद्धा अर्जदार आहेत, तर त्यांच्याशी संपर्क साधून त्यांचं जे आहे ते कोणाचं काही आर्थिक व्यवहार झालेले असतात किंवा कोणाचं मोबाईलमधून काही पैसे डिलीट झालेले आहेत किंवा अशा टाईपची ते तक्रार आहेत. ही सर्व निकाली काढण्याचं 630च फक्त आता उरलेले आहेत. यांचीसुद्धा आपण पुढच्या एका आठवड्यात पोलीस स्टेशन स्तरावर आणि कार्यालयीन स्तरावर निर्गती करू. मॅक्झिमम निपटारा करण्यात आलेला आहे. आणि एकूण या म्हणजे मोहीमच्या दरम्यान 11 गुन्हे दाखल झालेले आहेत. याच्यामध्ये 420चे 3 गुन्हे आहेत, 4 गुन्हे आहेत. 420, 406चे म्हणजे धोकागडीचे आणि चिटिंगचे 4 गुन्हे आहेत. 2 गुन्हे जे आहेत ते महिलाविषयक छेडछाडीचे आहेत 354, 2 आणि 2 4 गुन्हे महिलांच्या संदर्भातले छेडछाडवाले आहेत आणि 2 गुन्हे हे IT ॲक्टमधले. तर असे 11 गुन्हे दाखल झालेले आहेत टोटल ह्या मोहीममध्ये. जी तात्काळ म्हणजे आपल्याला चौकशी करताना लक्षात आलं की गुन्हा दाखल याच्यामध्ये होऊ शकतो आणि गुन्हा दाखल केलेला आहे. 11 मामले दाखल, 85% निर्गती झाली. 420 के 4 आहे, महिला विषय 4 आहे, 5 आहे महिला विषय आणि IT ॲक्टचे 2 आहेत. सर हे जे 3719 अर्ज प्रलंबित होते केव्हापासून किती वर्ष? याच्यात मॅक्झिमम 2024चे होते, पण काही जे जुने अर्ज होते 2020 जे होते, काही कोविडच्या काळातले होते. याच्यात असंही लक्षात आलं की आमचं पेंडन्सी काढताना की काही जे अधिकारी बदलून गेले होते, गाडगेनगर असेल किंवा इतर पोलीस स्टेशनचे अधिकारी ज्यांचे बदल्या झालेले त्यांनी ते अर्ज जे आहेत ते निकाली काढले होते, पण त्याचा अहवाल सादर केला नव्हता किंवा त्यांचे कागदपत्र त्यांनी त्यांच्याकडेच ठेवले होते किंवा दफ्तर दाखल केले नव्हते. तर त्याचे एक 300-400 अर्ज रिकन्सिलेशन झालेले. त्यामुळे हे सगळं ह्या मोहिमेच्या निमित्ताने असं झालं की ते जुने जेवढेही अर्ज होते हरवलेले किंवा रजिस्टरवर जे आहेत पण अर्ज सापडत नव्हते असे सर्व अर्ज आपण बाहेर काढले
आणि अर्जदारांशी कॉन्टॅक्ट केला. जे अर्ज सापडत नव्हते किंवा ज्याचं काहीच आपल्याला लक्षात येत नव्हतं, पण रजिस्टरवर त्याची नोंद नव्हती, तर अशा अर्जदारांनाही बरेच लोकांना कॉन्टॅक्ट केलं डायरेक्ट आपल्या संबंधित पोलीस स्टेशननी, आणि त्यांची तक्रार आता आहे किंवा नाही याची नोंद घेऊन मग ते फायनल केलं. पण एकंदरीत कॅम्प लावण्याचा उद्देश याचाच होता की मॅक्झिमम अर्ज निघाले पाहिजे, आणि लोकांचं जे आहे ते विनाकारण पेंडिंग ठेवल्यामुळे अधिकारी या कर्मचाऱ्यावर सुद्धा चौकशीचा ओझा होताच, आणि अर्जदारांनाही त्यांची पण म्हणजे त्यांनाही जे त्रास व्हायचा, सारखं बोलवायचे किंवा अर्जदारांना सारखं बोलवल्यामुळे काही लोक कंटाळून येत नव्हते किंवा मग त्यांची इच्छा नव्हती चौकशी, तर ते सर्व अर्ज आपण निकाली काढले या निमित्तानं. तर या प्रकरणात आता ठीक आहे, हे कामाच्या व्यापामुळे होते, पण काही आपल्या लोकांची तिथं निग्लिजन्सी आहे त्याच्यामुळं प्रकरण प्रलंबित आहे, असे काही प्रकरण समोर आले? असे एक दोन अधिकाऱ्यांची आता या चौकशीमध्ये रिपोर्ट आपल्याला मिळालेले आहेत ACP कडून. जे अधिकारी बदलून गेलेले आहेत त्यांनी त्यांचं जे दाखल करायला पाहिजे होते, दफ्तर दाखल केले पाहिजे होते, त्यांनी केलेलं नाही, मुद्दामून केलं नाही किंवा दुर्लक्ष केलेलं नाही. अशा अधिकाऱ्यांचे सुद्धा डिफॉल्ट रिपोर्ट घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही संबंधित आता जिथे बदलून गेलेले आहेत तिथे त्यांचा आम्ही डिफॉल्ट रिपोर्ट पाठवत आहे की यांनी हे जाणून बुजून कर्तव्यात कसूर केलेला आहे. किती आहे सर? तर असे आहेत, माझ्या आता लगेच नाव सांगता येणार नाही, पण जे गाडगेनगर, फ्रेझरपुरा आणि नागपुरी गेट या पोलीस स्टेशनमधून बदलून गेलेत, ते नागपूरला गेले किंवा काही इतर ठिकाणी बदलून गेलेले. तर हे पण ज्यांनी जाणून बुजून दाखल नाही केले अशा सगळ्या अधिकाऱ्यांचा आम्ही रिपोर्ट घेत आहोत. तर ते ऑलरेडी स्टँडिंग ऑर्डर दिलेले आहेत सर्व ठाण्याला.